नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण गेल्या काही दिवसापासून SSC GDचे पूर्ण पेपर सोल्युशन पाहत आहोत। आजही आपण SSC GDचे 16 जानेवारी 2023चा शिफ्ट 2 मध्ये झालेला पूर्ण पेपर पाहणार आहोत। मित्रांनो, या पेपरची जी PDF आहे ती मी टेलिग्राम चॅनलवरती सेंड करणार आहे। तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा। त्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तसेच जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आणि आजच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे, डॅश डॅश ही पाटलीपुत्र येथे स्थलांतरित होण्यापूर्वी बरीच वर्षे मगधची राजधानी होती। तर राजगृह ही पाटलीपुत्र येथे स्थलांतरित होण्यापूर्वी बरीच वर्षे मगधची राजधानी होती। अटल मिशन फॉर रिजुवनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन अमृत 2.0 आमच्या शहरांसाठी मार्गदर्शक तत्त्वे डॅश डॅश करण्यात राज्यांना मदत करण्यासाठी केली आहे। तर ती जलसुरक्षित करण्यासाठी रेल्वे इयरबुक 2019-20 नुसार भारतात नॅरो गेजची लांबी किलोमीटरमध्ये किती आहे? तर ती आहे 1604। खालीलपैकी कोणत्या भारतीय मंत्र्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल फ्रेमवर्क परिषद COP27 स्वीडनसह लीड आय टी शिखर परिषदेचे आयोजन केले? तर ते आयोजन केले आहे भूपेंद्र यादव यांनी। निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाबाबत खालीलपैकी कोणते बरोबर आहे? तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनाबाबत NNP बरोबर GNP वजा मूल्यह्रास हे बरोबर आहे, ऑप्शन नंबर 1। 1867 मध्ये मुंबईत कोणती संस्था स्थापन झाली? तर मित्रांनो, संस्था स्थापन झालेली आहे प्रार्थना समाज। त्यानंतर बास्केटबॉलच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर खेळ सुरू करण्यासाठी प्रत्येकी 5 खेळाडूंचे 2 संघ आवश्यक आहेत, हे विधान बास्केटबॉल खेळाच्या संदर्भात बरोबर आहे। त्यानंतर वर्ष 2015 मध्ये नियोजन आयोगाच्या जागी डॅश डॅशची स्थापना करण्यात आली? तर स्थापना करण्यात आली आहे नीती आयोगाची। नीती आयोगाची स्थापना कधी झाली ते कमेंटमध्ये कळवा। खालीलपैकी कोणते राज्य बांबू ठिबक सिंचन प्रणाली वापरते? तर मेघालय हे राज्य बांबू ठिबक सिंचन प्रणाली वापरते। खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात आणि दात किडतात? तर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात आणि दात किडतात। राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना जानेवारी डॅश डॅश मध्ये वैधानिक संस्था म्हणून करण्यात आली? तर 1992 मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना वैधानिक संस्था म्हणून करण्यात आलेली आहे। कुसुकुम ताला प्रभाकर रेड्डी नोव्हेंबर 2022 मध्ये तेलंगणातील मतदारसंघातील विधानसभा सदस्य झाले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मुनुगोडे। जगातील हरित क्रांतीचे जनक नॉर्मन बोरलॉग हे राष्ट्रवादाच्या दृष्टिकोनातून डॅश डॅश होते? तर ते अमेरिकन होते। जगातील हरित क्रांतीचे जनक म्हणलेला आहे भारतीय हरित क्रांतीचे जनक, तसेच महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक हेही माहीत असावयास हवं। त्यानंतर मेटलॉइड नसलेला घटक ओळखा म्हटलेला आहे? तर झेनॉन हा जो घटक आहे तो मेटलॉइड नसलेला घटक आहे। फुलदेई हा कापणी सण प्रामुख्याने भारतातील कोणत्या कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर तो उत्तराखंड राज्यामध्ये साजरा केला जातो। जगप्रसिद्ध नर्तक गुलाबो सपेरा खालीलपैकी कोणत्या नृत्यशैलीसाठी ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 कालबेलिया। भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम शोषणाविरुद्धच्या अधिकाराशी संबंधित आहे? तर ते कलम आहे कलम 23 आणि कलम 24। राज्य विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसताना खालीलपैकी कोण अध्यादेश जाहीर करू शकतो आणि तो तात्काळ कारवाई आवश्यक आहे यावर समाधानी असतो? तर तो आहे ऑप्शन नंबर 2 राज्यपाल।
खालीलपैकी कोणत्या देशात ICCU-19 क्रिकेट विश्वचषक 2022चे आयोजन केले होते? तर ते वेस्ट इंडिज या देशामध्ये केलेले होते. त्यानंतर आसाम सरकारचा सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक पुरस्काराने कोणाला गौरविण्यात आले? तर जतीन गोस्वामी यांना आसाम सरकारचा सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. यानंतर आपण सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कज्ञानावरील प्रश्न पाहणार आहोत. सामान्य ज्ञानावरील पहिला प्रश्न आहे, पर्याय निवडा जो 5व्या अक्षरसमूहाशी संबंधित आहे. ज्या प्रकारे दुसरा अक्षरसमूह पहिल्या अक्षरसमूहाशी संबंधित आहे आणि चौथा अक्षरसमूह तिसऱ्या अक्षरसमूहाशी संबंधित आहे. या ठिकाणी जर निरीक्षण केलं तर पहिला आहे मेमोरी. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता +1 केलेलं आहे म्हणजे एन आलं, +1 केलं म्हणजे एफ आलं, इथं +1 केल्यानंतर एन आलं, इथं +1 म्हणजे पी आलं, आर मध्ये +1 एस आणि व्ही मध्ये +1 केलं. या ठिकाणी वाय आहे, वाय मध्ये 1 प्लस केलं काय आलं झेड. विचारलेलं कशासाठी आहे? ड्रीमसाठी. DREAM +1 करत चला, डी मध्ये +1 केलं काय येणार? ई येणार. त्यानंतर आर मध्ये एस, ई मध्ये +1 एफ येणार, ए मध्ये +1 बी आणि एम मध्ये +1 एन. ESFBN कुठल्या ऑप्शनमध्ये आहे? तर ते आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये. यानंतर दिलेल्या आकृतीचे योग्य असे आरशातील प्रतिमा निवडा जेव्हा आरशाला MN वर ठेवले जाईल असं म्हटलेलं आहे. आता 7 या पद्धतीचा आहे म्हणजे 7 येताना कसा येणार आहे? या पद्धतीने येणार आहे. ऑप्शन नंबर जर तुम्ही पाहिलात 1 मध्ये असं उलट दिलेलं आहे म्हणजे 1 ऑप्शन येणार नाही. त्यानंतर 4 मध्ये पण तसंच दिलेलं आहे. आता राहिले 2 आणि 3 नंबरचे ऑप्शन. आता डी असा आहे म्हणजे आरशामध्ये इकडल्या बाजूला हा जो डी असा आहे तो कसा येणार? असा येणार बी प्रमाणे. तुम्ही जर या ठिकाणी निरीक्षण केलात तर 3 मध्ये डी जशास तसा दिलेला आहे म्हणजे 3 पण येणार नाही. म्हणून ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर 3 विधानामागे 3 निष्कर्ष 1, 2, 3 दिलेली आहेत. ती विधाने जरी सामान्यतः ज्ञात तथ्यांशी विसंगत वाटत असले तरी सत्य आहेत म्हणून स्वीकारा आणि कोणता निष्कर्ष तार्किकदृष्ट्या बरोबर आहे ते ठरवा असं म्हटलेलं आहे. सर्व पेन्सिले घरे आहेत, सर्व घरे कार आहेत आणि सर्व कार ट्रक आहेत. सर्व पेन्सिल घरे आहेत, पेन्सिल या ठिकाणी येणार. सर्व पेन्सिल काय आहेत? घरे आहेत, घरे या ठिकाणी येणार. सर्व घरे काय आहेत? कार आहेत, कार अशा पद्धतीने येणार. सर्व घरे कार आहेत. त्यानंतर सर्व कार ट्रक आहेत, सर्व कार काय आहेत? ट्रक आहेत. निष्कर्ष पाहूया. आता निष्कर्ष काय म्हणतात? काही घरे पेन्सिल असतात, काही घरे पेन्सिल असतात. बरोबर आहे. बाहेरून आतमध्ये प्रवेश करताना आपण काहीचा वापर करतो. निष्कर्ष 1 बरोबर आहे. काही कार घरे असतात, कार इथं आहेत, काही कार घरे असतात. निष्कर्ष 2 पण बरोबर आहे. काही ट्रक कार आहेत. आता ट्रक या ठिकाणी, कार या ठिकाणी. काही ट्रक कार आहेत म्हणजे तिन्ही विधाने बरोबर आहेत. सर्व निष्कर्ष अनुकरण करतात. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. जर असं म्हटलं की सर्व पेन्सिली घर आहेत, सर्व घरे कार आहेत आणि सर्व कारे ट्रक आहेत म्हणजे आतून बाहेर येत असताना सर्वचा वापर करायचा, कारण बाहेरून आतमध्ये प्रवेश करत असताना काहीचा वापर करायचा. या 2 गोष्टी लक्षात ठेवा, प्रश्न चुकणार नाही. यानंतर पुढील प्रश्न आहे, दुसऱ्या शब्दाचा पहिल्या शब्दाशी जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. डॉक्टरचा संबंध स्टेथोस्कोपशी आहे, तर लोहारचा पेनशी तर येऊ शकणार नाही.
याचं उत्तर दिलेलं आहे नीरण, ऑप्शन नंबर 1. 8 व्यक्ती DEGHKLS आणि T एका सरळ रेषेत उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत. 8 व्यक्ती आहेत, 3 4 5 6 7 आणि हे 8 उत्तरेकडे तोंड करून एका सरळ रेषेमध्ये बसलेले आहेत. ई ओळीच्या उजव्या टोकापासून चौथ्या क्रमांकावर बसलेला आहे. ई हा ओळीच्या उजव्या टोकापासून चौथ्या क्रमांकावर, ही उजवी बाजू 1 2 3 आणि 4 ई या ठिकाणी येणार. त्यानंतर जी आणि ई मध्ये कोणीही बसत नाही. जी आणि ई मध्ये कोणीही बसत नाही म्हटलेलं आहे. आता जी इथं येईल का इथं येईल काही सांगता येत नाही. थोड्या वेळासाठी हे वाक्य स्किप करूया. जी हा एचच्या उजवीकडे तिसरा बसला आहे. जी हा एचच्या उजवीकडे तिसरा, जे एच इथे येणार, 1 2 3 जी इथे येणार. जी आणि ई मध्ये कोणीही बसत नाही. के आणि एच मध्ये फक्त 5 व्यक्ती बसतात. एच इथं आहे 1 2 3 4 आणि 5. जे के कुठे येणार, या ठिकाणी येणार. टीच्या लगेच उजवीकडे यल बसला आहे. आता इथे तर एक जागा आणि इथे एक जागा शिल्लक आहे, पण टीच्या लगेच उजवीकडे यल पाहिजे, म्हणजे टी इथे येणार आणि यल हा उजवीकडे लगेच येणार. त्यानंतर यस ओळीच्या कोणत्याही टोकाला बसत नाही. यस इथं बसणार नाही, म्हणजे इथे एक जागा शिल्लक आहे, यस इथे येणार. आता शिल्लक जागा राहिली एक, त्या ठिकाणी कोण बसणार आहे, डी. प्रश्न काय विचारलेला आहे, यस आणि डी मध्ये किती व्यक्ती बसल्या आहेत. यस हा इथं डी एकच व्यक्ती बसलेली आहे, जी के आहे, ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, ए प्लस बी म्हणजे ए हा बीचा भाऊ आहे. त्यानंतर ए वजा बी म्हणजे ए ही बीची आई आहे. ए गुणाकारामध्ये बी म्हणजे ए हा बीचा पती आहे आणि ए भागाकारामध्ये बी म्हणजे ए ही बीची बहीण आहे आणि ए ॲट द रेट म्हणजे ए हा बीचा मुलगा आहे. आता सी इथं प्लस डी दिलेला आहे. ओळखायला थोडंसं झूम करते मी, तुम्हाला पण दिसेल. तर सी भागाकार आहे. सी भागाकारामध्ये डी, भागाकाराचा अर्थ काय आहे, ए ही बीची बहीण म्हणजे सी ही डीची काय आहे, बहीण आहे. त्यानंतर डी ॲट द रेट ई, ॲट द रेटचा अर्थ आहे मुलगा. डी हा ईचा मुलगा आहे. हे दोघं बहीण भाऊ. ई गुणाकारामध्ये एफ, गुणाकाराचा अर्थ आहे पती. ई हा एफचा काय आहे, पती आहे, जे ही झाली पत्नी. एफ वजा जी, वजाचा अर्थ आहे आई, जी एफ ही आई आहे कोणाची, जीची. ही झाले बहीण भावंडे. तर सीचा जीशी कसा संबंध आहे. आता सीचा जीशी कसा संबंध आहे, तर सी ही जीची कोण आहे, बहीण आहे. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर एक कागद आहे, खाली दिलेल्या रूपात मोडून कापला जातो, तर तो खोलल्यावर कागद कसा दिसेल असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी जर पाहिलात तर इथं चौकोन आहे. आता अशी रेष ओढा, या ठिकाणी पण एक चौकोन येणार आहे. त्यानंतर इथं स्टार येणार आहे. आता हा वर्तुळ आहे, जे स्टार कुठल्या ठिकाणी येणार, स्टार येणार इथं, इथं स्टार, इथं वरी पण स्टार येणार, इथं चौकोन आणि इथं चौकोन आलेला आहे, म्हणजे हा इथं पण येणार आणि इथं पण येणार. हे गोल इथं आहे, इथं येणार, इथं आहे, इथं येणार. मग ही आकृती कशी बनणार आहे, तर या ठिकाणी आपण 4 भाग करून पाहायचे प्रत्येक डायग्रामचे. यानुसार आकृती, इथं हा भाग एक आपणास दिसला, हा भाग इथं दिसला, इथं पण आहे आणि इथं पण आहे, हेच आपलं उत्तर असणार आहे. इथं तुम्ही पाहिलात तर हे चौकोन कसे दिलेले आहेत, इथं एक एकच दिलेले आहेत. सरळ सरळ मध्यभागी भाग करा, आकृतीचं उत्तर येऊन जाईल. यानंतर पुढील प्रश्न आहे, दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती आकृती येईल असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आकृती येणार आहे, या गोलवरून तुम्ही काढू शकता. हा असा आहे, नंतर हा असा गेला, नंतर हा असा आलेला आहे. म्हणजेच आता येत असताना कसा येईल, तर तो या पद्धतीने येईल. तर 4 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी कटलेला आहे.
ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. इथं तुम्ही हे कट करू शकता एलिमिनेशन मेथडने, कारण खाल्ल्या साईडला हा बाण हे यू अशा पद्धतीने दिलेला आहे, तर इथं असं दिलेलं आहे. आता ह्या दोन्हीमध्ये जर कम्पॅरिझन केलात तर सुरुवातीचं जे आहे हे वर आहे आणि हे अशा पद्धतीनं खाली आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय येईल म्हटलेला आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना संख्या आहेत 7, 14, 28, 56, प्रश्नार्थक चिन्ह 224 आणि 448. तर या 7 गुणाकारामध्ये 2, 14, 14 दुने किती 28, 28 दुने किती 56, 56 गुणाकारामध्ये 2 करा, किती येणार आहेत 112. म्हणजे या ठिकाणी 112 येणार. 112 गुणाकारामध्ये 2 केला तर 224, 224 गुणाकारामध्ये 2 केलं तर 448. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे 112, ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, खालील संचातील संख्या ज्याप्रमाणे संबंधित आहेत त्याचप्रमाणे संख्या संबंधित असणारा संच निवडा. सूचना कृती पूर्ण संख्येवर ती संख्या तिच्या घटक अंकामध्ये विभाजित न करता केली पाहिजे. उदाहरणार्थ 13, 13 वरील कृती जसे बेरीज, वजाबाकी, गुणाकार इत्यादी हे 13 वर केले पाहिजे. 13चे 1 आणि 3 असे विभाजन करून नंतर 1 आणि 3 वरील गणिती कृती करण्यास अनुमती नाही असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही निरीक्षण केलात 10 आणि 5 किती होणार आहेत 10 आणि गुणाकारामध्ये 5 करा, हे येणार आहेत 50. 50 गुणाकारामध्ये 9 करा, 450 येणार. त्यानंतर 8 गुणाकारामध्ये 5 40 होणार, 40 गुणाकारामध्ये 9 करा, 360 येणार आहेत. जर आपण ऑप्शन नंबर जर पाहिला 1 नंबरचा, तर 1 नंबरमध्ये काय 7 गुणाकारामध्ये 3 21 आणि 21 गुणाकारामध्ये 9 केलात तर 189 येणार आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आत्तापर्यंत जे आपण प्रश्न पाहिलेले आहेत त्यामध्ये सुरुवातीच्या शेवटच्या अंकांची बेरीज त्याची दुप्पट किंवा बेरीज त्याला गुणिले 7 गुणिले 8 असं केलेलं आहे, किंवा या दोघांची वजाबाकी केलेली आहे आणि त्याला 10ने किंवा 20ने गुणाकार केलेला आहे. या ठिकाणी पहिल्या आणि शेवटच्या अंकाचा गुणाकार केला आणि त्या परत गुणाकाराला 9ने गुणलेला आहे. म्हणजे तुमचा पेपर आहे आता 20 तारखेपासून उद्यापासून चालू आहेत तुमचे पेपर. तर ह्याच्या ट्रिक आहेत त्या लक्षात ठेवा आणि एकच फॉर्म्युला सगळीकडे लागू होत आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, विशिष्ट कोड भाषेमध्ये जर FLEDला 3921 असे कोड केले जाते आणि GIFTला 46317 असे कोड केले जाते तर HUNKला त्याच भाषेमध्ये कसे कोड केले जाईल. कशाला म्हणलेलं आहे HUNK साठी. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात तर Hचा नंबर किती आहे 8 आहे. 8 मधून -3 करायचे, किती येणार 5 येणार आहे. त्याचप्रमाणे यूचा नंबर किती आहे 21, 21 वजा 3 करा, किती येणार 18. यांचं त्याचप्रमाणे यांचा नंबर आहे किती 14, 14 वजा 3 करा, किती येणार आहे 11. त्याचप्रमाणे केसाठी केचा नंबर किती आहे 11 आहे. 11 वजा 3 केला तर किती येणार आहेत 8. 5, 8, 11, 8 ऑप्शन नंबर तुम्हाला 3 मध्ये दिसत आहे. त्यानंतर असा पर्याय निवडा जो खालील आकृतीत अंतर्निहित आहे आणि फिरवणे मान्य नाही असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षरसमूह येईल आणि मालिका पूर्ण करेल असं म्हटलेलं आहे. तर D नंतर E + 1 केलेलं आहे. E नंतर 1 + 1 केलं तर काय येणार आहे F नंतर परत G नंतर H म्हणजे परत +1 सुरुवातीला केलेलं आहे. त्यानंतर KLM म्हणजे +2 केलेलं आहे. MNO येणार या ठिकाणी. त्यानंतर OPQQRS. तिसऱ्या नंबरला जर तुम्ही पाहिलात तर B नंतर Y आहे, -3 केलेलं आहे. इथं पण S नंतर P आहे म्हणजे -3 केलेलं आहे. -3 केल्यानंतर इथं किती येणार Y येणार आहेत. आणि शेवटी जर तुम्ही पाहिलात तर शेवटी +2 केलेले आहेत.
म्हणजेच FOVR सॉरी वाय नाही, FOVR. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. काय होतं या ठिकाणी? +1 +2 -3 आणि शेवटी +2 केलेले आहेत. विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये FAME हा शब्द IDPH असा लिहिला जातो. PINK हा शब्द SLQN असा लिहिला जातो. त्याच भाषेमध्ये RUDE हा शब्द कसा लिहिला जाईल असं म्हटलेलं आहे. RUDE साठी विचारलेला आहे. +3 करा, R मध्ये U येणार, U मध्ये परत +3 करा, X येणार, D मध्ये +3 करा, G येणार आणि E मध्ये +3 करा, H येणार. UXGH ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. +3 करायचे होते या ठिकाणी. यानंतर पुढील प्रश्न आहे. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संज्ञा येईल म्हटलेलं आहे. तर B नंतर C, C नंतर D, D नंतर E, नंतर काय येणार? F, म्हणजेच +1 केलेला आहे या ठिकाणी. त्यानंतर W, U दिलेला आहे म्हणजेच -2 केलेले आहेत. U नंतर या ठिकाणी S, S नंतर Q, -2 केल्यानंतर इथं काय येणार? O, इथं आहे G, G नंतर M, J, J नंतर M, M नंतर P आहे म्हणजेच -3 केलेले आहेत. P नंतर जर केला तर सॉरी इथं +3 केलेले आहेत, इथे येणार S. आता शेवटी जर पाहिला तिथं V, R, N आणि J आहे म्हणजे -4 आहेत. या ठिकाणी येणार F. FOSF कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. यानंतर पुढील प्रश्न. इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे खालील शब्दांचा क्रम कोणत्या पर्यायामध्ये दिसतो असं म्हटलेलं आहे. माउंटेन, मोल्ड, मॉन्स्टर, माउथ आणि मूविंग. आता MOMO पण MON इथं आहे म्हणजे MON सुरुवातीला येणार. 3 नंबरचा शब्द सुरुवातीला येणार आहे. इथं 4 दिलं आहे, इथं 2 दिलं आहे, इथं 1 दिलं आहे. याच्यावरूनच एका शब्दावरून तुमचं उत्तर इथं निघत आहे. तरी 2 नंबरचा शब्द पाहू आपण. MOULD आहे, त्यानंतर इथं MOUN आहे, इथं MOUTH आहे आणि MOVVING आहे. म्हणजेच 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर टेबलाच्या मध्यभागी तोंड करून गोलाकार 6 विद्यार्थी बसलेले आहेत. A लगेच Cच्या डावीकडे शेजारी बसलेला आहे. ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे डायग्राम काढून घेऊया. 6 विद्यार्थी आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. आता A लगेच Cच्या डावीकडे शेजारी बसलेला आहे. A जो आहे इथं घेतला मी, C इथं घेतला. Cची ही डावी बाजू डाव्या बाजूकडे लगेच शेजारी बसलेला आहे. EDच्या उजवीकडे 3ऱ्या स्थानावर. पण D कुठं बसलाय माहिती आहे का? D लगेच Cच्या शेजारी म्हणजे D इथे येणार. D लगेच Cच्या शेजारी आहे. आणि जो E आहे तो Dच्या उजवीकडे, Dची ही उजवी बाजू 3ऱ्या स्थानावर म्हणजे इथे येणार. B जो आहे E आणि Fच्या, आता B या ठिकाणी येणार कारण इथं E आहे आणि इथं एक शिल्लक राहिला F येणार कारण या दोघांच्या मध्यभागी B आहे. तर C आणि B मध्ये कोणत्याही बाजूने किती लोक बसलेले आहेत? C इथं आहे, B इथं आहे. या बाजूने उजव्या बाजूने विचार केला तर 2 लोक बसलेले आहेत. डाव्या बाजूने विचार केला तरीही इथे 2च लोक बसलेले आहेत. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पर्यायामध्ये दिलेल्या गणितीय चिन्हांचे कोणते संयोजन खालील समीकरणामध्ये स्टार चिन्हांच्या जागी क्रमाक्रमाने ठेवले जातील आणि ते समीकरण कसे संतुलित होईल असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपण 14 गुणाकारामध्ये 3 अधिक 8 वजा 8 बरोबर 6 गुणाकारामध्ये 7 करणार आहोत. 14 गुणाकारामध्ये 3 केल्यानंतर 42. हे +8 -8 कॅन्सल म्हणजे 0 येणार आहे तिथं. डायरेक्ट कॅन्सल करून टाका. 6 गुणाकार आहे 7 किती? 42. म्हणजेच आपण सुरुवातीला काय घेतलेलं आहे? गुणाकार
त्यानंतर प्लस, नंतर वजा आणि बरोबर गुणाकार. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाची जागा खालीलपैकी कोणती संख्या घेईल असं म्हटलेलं आहे. 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 10, 14, प्रश्नार्थक चिन्ह 26, 34 आणि शेवटी काय आहे 42. मी तुम्हाला सांगितलेलं आहे या अगोदर प्रत्येक व्हिडिओमध्ये वारंवार सांगत असते की फक्त फरकाने हे प्रश्न सुटत असतात आणि 90% जास्त प्रश्न हे फरकाने सुटत असतात. या ठिकाणी 2 आणि 4मध्ये पाहिलात तर +2 केलेले आहेत. 4 आणि 6मध्ये +2, 6 आणि 10मध्ये +4, 10 आणि 14मध्ये +4, +2 +4. आता आपण +6 करूया. 14 आणि 6 केला प्लस तर 20 येणार. 20 + 6 केला तर 26 येणार. +6. आता या ठिकाणी +8 करा. परत इथं प्लस किती करा 8 करा. म्हणजे 2, 4, 6, 8 प्लस केलेले आहेत. उत्तर काय येणार आहे 20. ऑप्शन नंबर 2. यानंतर खालील समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणत्या 2 चिन्हांची अदलाबदल करावी असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपण 3 गुणाकारामध्ये 144 आहे. अधिकच्या ठिकाणी भागाकार नाही वजाच्या ठिकाणी आपण घेणार आहोत वजा आणि भागाकार या 2 चिन्हांमध्ये बदल करणार आहोत. 3 गुणाकारामध्ये 144, भागाकारामध्ये 6, वजा 40 आणि अधिक 20. आता 6ने जर 144ला भाग दिला तर येणार आहे 24, वजा 40 अधिक 20, 24 त्रिक 72. हे वजा 40 अधिक 20 वजा 20 होणार. मग 72मधून 20 केले तर शिल्लक राहणार आहेत 52. यानंतर आपण गणितावरील प्रश्न पाहणार आहोत. या ठिकाणी 1 आहे, इथं लक्षात घ्या. 2a अधिक b छेदस्थानी a अधिक 4b आहे. तर a अधिक b, a वजा b चे मूल्य काढा म्हटलेलं आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना 2a अधिक b बरोबर a अधिक 4b. 2a मधून a गेले शिल्लक राहिले a, b मधून हे 4b गेले शिल्लक राहिले 3b. a छेदस्थानी b बरोबर किती आलं 3 विचारलेलं काय आहे a अधिक b आणि a वजा b चे मूल्य काढा. तर a अधिक b म्हणजे 3 अधिक 1 आणि 3 वजा 2. 3 अधिक 1 4, 3 वजा 2 किती 1 येणार. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे 4. ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, सॉरी इथे सांगताना माझी थोडीशी मिस्टेक झालेली आहे. ची किंमत आपली आली होती 3 आणि बीची किंमत आलेली होती 1. आपण a अधिक b आणि a वजा b करत होतो. तर a अधिक b 3 अधिक 1 किती येणार 4 आणि 3 वजा 1 किती येणार आहेत 2. मी या ठिकाणी 2 घेतलं होतं म्हणून थोडीशी चूक झाली. तर 2ने आपण 4ला भाग दिला तर 2 येणार. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, जेव्हा एका फलंदाजाने त्याच्या 13व्या डावामध्ये 85 धावा केल्या तेव्हा त्याची सरासरी 5 धावांनी वाढली म्हटलेलं आहे. तर 13व्या डावानंतर त्याच्या धावांची सरासरी शोधा असं म्हटलेलं आहे. हा प्रश्न तुम्ही तुमच्यासाठी होमवर्कला घ्या, सोपा आहे. त्याचं कमेंटमध्ये मला उत्तर सांगा. यानंतर पुढील प्रश्न घेऊया आपण. जर 18 कामगार 15 तासामध्ये रस्ता बांधू शकतात तर तोच रस्ता 9 तासात बांधण्यासाठी किती अधिक कामगारांची आवश्यकता आहे. तर या ठिकाणी किती अधिक कामगारांची आवश्यकता आहे असं म्हटलेलं आहे. 18 कामगार आहेत, 15 तासात रस्ता बांधू शकतात आणि 9 तासामध्ये किती कामगार बांधतील. 9ने भाग द्या, 9 दुने 18, हे किती झाले 30. अगोदर किती कामगार होते 18, म्हणून 30मधून हे 18 वजा करा. म्हणजे अधिक किती कामगारांची आवश्यकता आहे 12.
या ठिकाणी जर तुम्ही डायरेक्ट उत्तर लिहिलात 30, इथं ऑप्शनमध्ये पण 2 नंबरमध्ये दिलेलं आहे, तर ते तुमचं चुकणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, 2700 मीटरच्या गोलाकार शर्यतीत 5 आणि P आणि Q बिंदू A पासून विरुद्ध दिशेने अनुक्रमे 23 किलोमीटर प्रति तास आणि 49 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावतात, तर किती वेळानंतर ते पहिल्यांदा भेटतील असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी प्रश्न सोडवत असताना 2700 मीटर गोलाकार शर्यत आहे. P आणि Q बिंदू A पासून विरुद्ध दिशेने म्हणलेला आहे. तर P विरुद्ध दिशेने जेव्हा जात असतात, हे एक ह्या आणि एक ह्या, आपण यांची काय करत असतो, बेरीज करत असतो. तर या ठिकाणी 23 आणि 49ची आपणास बेरीज करायची आहे. ती बेरीज केल्यानंतर तुमची येणार आहे 72. म्हणजे 72 या ठिकाणी लिहा, गुणाकारामध्ये 18 छेदस्थानी 5 करा, कारण किलोमीटर प्रति तास आणि दिलेलं आहे उत्तर सेकंदामध्ये, म्हणून आपण 18 छेदस्थानी 5 केलेलं आहे. 18ने भाग द्या, 18 चोक 72. हे सॉल्व केल्यानंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 135 सेमी, ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, 22,500चे चक्रवाढ व्याज 2 वर्षात वार्षिक चक्रवाढ आधारावर किती असेल जर पहिल्या वर्षी 5% आणि दुसऱ्या वर्षी 8% व्याजदर असेल असं म्हटलेलं आहे. पहिल्या वर्षी 5% म्हणजे 105, दुसऱ्या वर्षी 8% म्हणजे 108. छेदस्थानी काय येणार आहे 100. या दोघांचा गुणाकार करा, तो येणार आहे 11,340. छेदस्थानी 100 आहे, मग 2 अंकानंतर 0 द्या, 113.40 येईल. गुणाकारामध्ये करा 22,500 आणि छेदस्थानी काय 100. आता हे 113.40 आलं होतं, याला जर तुम्ही 100मधून वजा केलात तर ते येणार आहे 134. आणि सॉल्व केलात हे तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 3015, ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, 150 मीटर अंतरावर एका पोलिसाला चोर दिसतो. चोर पळू लागतो आणि पोलीस त्याचा पाठलाग करतो. चोर आणि पोलीस अनुक्रमे 11 किलोमीटर प्रति तास आणि 12 किलोमीटर प्रति तास वेगाने धावतात, तर 6 मिनिटानंतर त्यांच्यातील अंतर शोधा म्हटलेलं आहे. चोर जो आहे तो चोर 11 किलोमीटर, पोलीस 12 किलोमीटर प्रति तास, यांच्यातला फरक घेतला तर तो येणार आहे 1 किलोमीटर. मग या ठिकाणी 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर, कारण ऑप्शनमध्ये दिलेले आहेत मीटरमध्ये. मग 6 मिनिटानंतर म्हटलेलं आहे 60 मिनिट बरोबर 1000 मीटर करा, कारण इथं 1 किलोमीटर दिलं होतं, आपण त्याचं मीटरमध्ये केलं आणि 1 तास जो फरक आलेला होता त्याचा आपण 60 मिनिट केलेला आहे. तर 6 मिनिट बरोबर किती, 6 गुणाकारामध्ये 1000, छेदस्थानी 60. हे जर सॉल्व केलं तर तुमचं उत्तर येणार आहे किती 100, कारण इथं जर भाग दिलात, हा 0 कटला आणि 6 1 6, शिल्लक काय राहिलं 100. मग 100 जे आलेलं आहे ते 100 150मधून वजा करा. वजा का करायचं, कारण 6 मिनिटानंतर त्यांच्यातील अंतर शोधा म्हटलेलं आहे. मग 150 वजा 100 केला तर तुमचं उत्तर येणार आहे 50 मीटर, ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, 15 परीक्षेच्या निकालांची सरासरी 60 आहे. पहिल्या 8 परीक्षेच्या निकालांची सरासरी 58 आणि शेवटच्या 6 परीक्षेच्या निकालांची सरासरी 62 असेल, तर 9व्या परीक्षेचे गुण शोधा म्हटलेलं आहे. 15 गुणाकारामध्ये 60 करा, हे येणार 900. त्यानंतर पहिल्या 8 म्हणलेलं आहे, पहिल्या 8 निकालांची सरासरी 58 आहे, याचा गुणाकार येणार 464 आणि शेवटच्या 6 निकालाची सरासरी आहे 62, याचा गुणाकार येणार 372. या ठिकाणी मग यांची बेरीज करा, हे झाले 14 विषय, या दोघांची बेरीज झाली 836, टोटल होते 900, त्यामधून हे 836 वजा करा,
उत्तर येणार आहे 64, ऑप्शन नंबर 2. यानंतर रवीने प्रत्येकी 82,188ला 2 बाईक विकल्या. एका बाईकवर त्याने 20% नफा कमवला तर दुसऱ्या बाईकवर त्याचे 20% नुकसान झाले. त्याने एकूण नफा तोटा किती टक्के झाला? सॉरी मित्रांनो, जरा त्रास होत असल्यामुळे बोलता येत नाही. तर या ठिकाणी एकदा 20% नफा झालेला आहे म्हणजे 100वर 120. त्यानंतर 20% नुकसान म्हणजे 80. छेदस्थानी काय? हे 100. हा 0 हा 0 हा 0 हा 0 कटला. 12 किती? 96. जर 100मधून 96 वजा केले तर किती उरणार आहेत? 4. पण 4% काय होणार आहे? नुकसान होणार आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे की 100पेक्षा कमी किंमत आली तर नुकसान होतं आणि जास्त किंमत आली तर फायदा होतो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4. यानंतर पुढील प्रश्न, सिलेंडरच्या वक्र पृष्ठभागाच्या क्षेत्रफळात किती बदल होईल जेव्हा त्याची त्रिज्या दुप्पट आणि त्याची उंची अर्धी केली जाईल असं म्हटलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे कोणताही बदल नाही होणार यामध्ये. एक व्यापारी त्याच्या मालाला खरेदी किमतीपेक्षा 50% जास्त चिन्हांकित करतो आणि 30% सवलत देतो म्हटलेलं आहे. तर त्याच्या नफ्याची टक्केवारी काढा. अतिशय सोपा प्रश्न आहे. 50% जास्त चिन्हांकित किंमत करतो म्हणजे 150. 30% सवलत देतो म्हणजे 70. छेदस्थानी काय? 100. हा 0 आणि हा 0. 15 गुणाकारामध्ये 7 केलात तर 105 येणार आहे. हे 100मधून वजा करा. किती उरणार? 5. तुम्हाला आत्ताच सांगितलं की 100च्या वरची जी रक्कम आली तर फायदा होत असतो, कमी आली तर नुकसान होत असतं. याचं उत्तर येणार आहे 5%, ऑप्शन नंबर 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, ऋषभने रुपये 252ला 3 टी-शर्टच्या किमतीत काही टी-शर्ट विकत घेतले आणि रुपये 200 किमतीला 5 टी-शर्ट विकले. त्याचा नफा किंवा तोटा टक्केवारी शोधा म्हटलेला आहे. सुरुवातीला एका टी-शर्टची आपण खरेदी किंमत काढूयात. तर 252ला 3 शर्ट विकत घेतले होते. 252ला 3 म्हणजे एक किती किमतीला पडला? 252ला 3ने भाग द्या. 3 8 24 उरला 1. 3 चूक 12 म्हणजे 84 ही काय झाली? खरेदी किंमत झाली. त्यानंतर 200 किमतीला 5 टी-शर्ट विकले. 200 छेदस्थानी 5 करा. 5ने भाग दिल्यानंतर हे येणार आहेत 40. 40 ही काय झाली? विक्री किंमत. आता नफा आणि तोटा आपण काढू शकतो. खरेदी किंमत किती आहे? 84. 84 आणि 40 मधला फरक घ्या. तो येणार 44. गुणाकारामध्ये 100. आता हे जर सोडवलात तर प्रश्नाचं उत्तर येणार आहे 52.4% नुकसान. यानंतर रुपये 4,800चे 25%, याचे 15% आणि त्याचे 10% काढा म्हटलेलं आहे. सुरुवातीला 4,800चे 25% काढायचे. आता हे 2 आणि हे 2 शून्य कॅन्सल. 48 आणि 25चा गुणाकार करा. तो येणार किती? 1200. परत याचे 15% काढा. 15 छेदस्थानी 100. हे 2 शून्य हे 2 शून्य कॅन्सल. मग याचं गुणाकार किती येणार आहे? 15 2 30ला 0 हाताले 3. 15 1 15 आणि हे 3 किती? 18. 180. ह्या 180चे परत 10% काढायचे म्हणजे हे 2 शून्य कॅन्सल झाले. शिल्लक किती राहिले? 18. रुपये 18 याचं उत्तर असणार आहे. यानंतर 13 नंबरचा प्रश्न स्क्रीनशॉट काढून घ्या. तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे. 14 नंबरचा प्रश्न पाहूया. ए आणि बी मिळून एक काम 26 दिवसात पूर्ण करू शकतात. ए एकटा 52 दिवसात काम पूर्ण करू शकतो. जर बी 50% क्षमतेने काम करत असेल तर ए आणि बी मिळून किती दिवसात काम पूर्ण करतील असं म्हटलेलं आहे. ए आणि बी मिळून 26 दिवसामध्ये एकटा ए 52 यांचा लसावी घेतला तर 52 येईल. ए आणि बी मिळून 2 एका दिवसामध्ये, ए एका दिवसामध्ये 1. बी हा 50% क्षमतेने काम करत म्हटलेला आहे. समजा ए जर 1 काम करत असेल तर बी 50% क्षमतेने म्हणजे 1 छेदस्थानी 2. 0.5 घेण्याऐवजी आपण 1 छेदस्थानी 2 घेतलेला आहे. दोघे मिळून म्हणलेलं आहे. 1 अधिक 1 छेदस्थानी 2 किती येणार? 3 छेदस्थानी 2. पूर्ण काम किती आहे?
52 छेदस्थानी 3 छेदस्थानी 2. 52 हे 2 गुणाकारामध्ये वर येईल, छेदस्थानी हे 3 येईल. याला जर 52 आणि 2चा गुणाकार करा, 104 येणार. 104 छेदस्थानी 3, कारण इथं ऑप्शनमध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये दिलं नाही. 104 छेदस्थानी 3 दिवस दोघांना मिळून काम पूर्ण करण्यासाठी लागणार आहेत. यानंतर पुढील प्रश्न, कार खरेदी करण्यासाठी 2 वर्षांनंतर 8 लाखाची जी रक्कम आहे ती आवश्यक आहे. बँकेत जमा केल्यानंतर रकमेवर वार्षिक 8% व्याज उपलब्ध आहे. गरज पूर्ण करण्यासाठी बँकेकडे सध्या अंदाजे किती रक्कम जमा करावी जर व्याज वार्षिक चक्रवाढ झाल्यास, असं म्हटलेलं आहे. सोपा प्रश्न आहे. 8% म्हटलेला आहे. 8% याला संक्षिप्त करा, काय येणार? 4 दुने 8 आणि इथं 25चा भाग जाणार. हे वाढून किती होणार आहे? 27. या दोघांची बेरीज करायचं. 2 वर्षानंतर म्हटलेलं आहे म्हणजे याचा वर्ग. अगोदर होतं 25, वाढून किती झालं? 27. 25चा वर्ग किती? 625. 27चा 729. मग 729 बरोबर किंमत किती दिलेली आहे? 8 लाख दिलेली आहे. तर 625 बरोबर किती? आता हे जर सॉल्व केलात तर प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 2. यानंतर 6 आणि 110चा लसावी किती? कोणता आहे? 6 आणि 10चा लसावी 110 सोपा आहे. 2 ने भाग द्या. 2×6 2×5 10. या ठिकाणी परत 2×5 10. तर या ठिकाणी भाग जाणार आहे का? इथं 55 आहे, इथं 3 आहे. या सगळ्यांचा गुणाकार करा. 2 गुणाकारामध्ये 3, गुणाकारामध्ये 55. 2×6 तर 6 ने गुणा. 6×5 30ला 0 8 3. 6×5 30 आणि हे किती? 33. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर बॉडमॉसचा हा प्रश्न आहे. तर आता बॉडमॉसचा प्रश्न सोडवत असताना स्टेप बाय स्टेप सोडवा, जेणेकरून चुकणार नाही. 75 वजा 50 भागाकारामध्ये 5 ऑफ म्हणजे इथं गुणाकार असणार आहे. 2 अधिक 36 भागाकारामध्ये 6 ऑफ म्हणजे गुणाकार. 4 गुणाकारामध्ये 2. 18 वजा 5 ऑफ 2 दिलेला आहे. आता 5 गुणाकारामध्ये 2 10 होणार. 10 आणि हे 18ची वजाबाकी केलं तर 8 येणार आहे. या कंसामध्ये 8 आलेला आहे. आता पहिल्यापासून सोडूया. या ठिकाणी 75 वजा 50 भागाकारामध्ये 5 ऑफ 2 म्हणजे गुणाकार दिलेला आहे. 5 दुने 10. 10 ने 5ला भाग दिला, 50ला भाग दिला, भाग गेला 5चा. 75 वजा 5 राहिले म्हणजे या ठिकाणी किती राहिले? 70 राहिले. आता हे सोडवून घेतल्यानंतर इथं 6 ऑफ 4 ऑफ जे आहे ते सुरुवातीला घ्या, 24 येणार. म्हणजे इथं कसं होणार आहे? 36 गुणाकारामध्ये हे किती? 1 छेदस्थानी 24, गुणाकारामध्ये किती? 2. आता इथं जर भाग दिला, 12 दुने 24, 12 36, हे 3 आणि हे 3, हे 2 आणि हे 2 कॅन्सल झाले, वर राहिले 3. इकडं आले होते 70. त्यानंतर अधिक 3 गुणाकारामध्ये हे काय? 8. 70 अधिक हे किती? 24. किती होणार आहेत? 94. ऑप्शन नंबर 1. यानंतर 20 पुरुष 6 दिवसात रुपये 520 कमवू शकतात, तर 18 पुरुष 10 दिवसात किती पैसे कमवतील, असं म्हटलेलं आहे. 20 पुरुष आहेत, 6 दिवसामध्ये 520 कमवू शकतात, तर 18 पुरुष 10 दिवसामध्ये किती कमवू शकतात? 20 गुणाकारामध्ये 6 हे 520, गुणाकारामध्ये हे 18, गुणाकारामध्ये 10. इथं भाग द्या. 10 1 10, 10 2 20. इथं भाग द्या. 6 1 6, 6 3 18. परत इथं भाग द्या. 2 2 4, 2 6 12, हे 0. 26 गुणाकारामध्ये 3 केला तर 78 आणि हा 0 जशाच तसं 780. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, 5च्या खरेदीवर 3 मोफत मिळवा यावर सवलत टक्केवारी किती आहे? आता हा प्रश्न 4 ते 5 वेळेस विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, 5च्या खरेदीवर 3 मोफत मिळतो म्हणजे आपण घरी किती वस्तू घेऊन जात आहोत? 8 वस्तू घेऊन जात आहोत. मोफत किती मिळत आहेत? 3. अंशस्थानी लिहा आणि गुणाकारामध्ये 100 करा. अतिशय सोपी पद्धत आहे.
300 छेदस्थानी 8 जर केलात तर येणार आहे 37.5. ऑप्शन नंबर 2. 21 सेमी व्यासाच्या गोलाचे पृष्ठभागाचे क्षेत्रफळ सेंटीमीटर वर्गमध्ये किती असेल म्हटलेलं आहे. याचं सूत्र आहे 4 पाय r वर्ग. 4 गुणाकारामध्ये 22 छेदस्थानी 7. व्यास आहे 21. व्यास हा दुप्पट असतो, मग त्रिज्या किती येणार आहे 10.5 गुणाकारामध्ये 10.5. 7ने भाग दिला तर 7 1 7. 7 5 35 म्हणजे 1.5. 88 गुणाकारामध्ये हे 15.75 बरोबर येणार 1386. ऑप्शन नंबर 2. यानंतर आपण हिंदी विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. पहला प्रश्न है निम्नलिखित वाक्यांश के लिए एक सार्थक शब्द चुनिए. ऐसी बात जो लोग परंपरा से सुनते आए हो तो उसे कहते हैं वदंती, किंवदंती ऐसा दिया है यहाँ पर. पूरब और उत्तर के बीच की दिशा वाक्यांश के लिए उचित शब्द बताइए. तो ईशान्य आती है, पूरब और उत्तर के बीच की दिशा. निम्नलिखित विकल्पों में से कौन सा एक वाक्य संकेतवाचक सर्वनाम नहीं है कहा है. वह भिखारी हमेशा मंदिर के सामने बैठता है. वे पुरानी फाइलें हैं. राम का घर कौन सा है. तो संकेतवाचक नहीं है, यह प्रश्नार्थक है. ऑप्शन नंबर 3 इसका सही आंसर होगा. निम्नलिखित में से किस एक वाक्य में सर्वनाम के प्रयोग संबंधी अशुद्धि है कहा है. तो मैं आपके बिन मैं बैठा था, मैं आपके बिन में बैठा था. सभी छात्र अपने अपने घर जाए. सबकी अपनी अपनी मजबूरियां थी. जो लोग अंदर आना चाहते हैं वह आ सकते हैं. सर्वनाम के प्रयोग संबंधी अशुद्धि है कहा है. तो इसका सही उत्तर है ऑप्शन नंबर 4. निम्नलिखित शब्द का सही पर्यायवाची शब्द विकल्पों में से चुनिए. नदी के लिए कहा गया है. तो नदी के लिए शब्द है तरंगिणी. चपला यह बिजली के लिए है. निम्न मुहावरे को किस विकल्प द्वारा पूर्ण किया जा सकता है. गागर में. तो गागर में क्या, सागर भरना. नीचे दिए गए वाक्य में रेखांकित अंश के स्थान पर सबसे उपयुक्त विकल्प कौन सा होगा. वह धीमी स्वर में बोला. तो वह धीमी स्वर में बोला, धीमे स्वर में बोला, यह विकल्प में आएगा. राहुल के स्वभाव में क्रोध का भाव अधिक है. उक्त वाक्य में प्रयुक्त क्रोध के स्थान पर उसके विलोम शब्द का प्रयोग निम्न में से किस वाक्य में किया गया है. तो वह राहुल के स्वभाव में क्षमा का भाव अधिक है, इसमें किया गया है. यह रास्ता डैश डैश है, सावधानी से चले. तो यह रास्ता दुर्गम है, सावधानी से चले. निम्न वाक्य में रेखांकित शब्द को विकल्पों में दिए गए किस शब्द से बदला जा सकता है जिससे वाक्य के अर्थ में कोई परिवर्तन न हो. प्रतिदिन रियाज करने के कारण वह प्रवीण हो गया. तो वह प्रतिदिन अभ्यास करने के कारण वह प्रवीण हो गया. निम्नलिखित में से किस वाक्य में निर्माण के विलोम का शब्द कहा गया है. प्रकाश हमेशा तिमिर का नाश करता है. तो यहाँ निर्माण के विरुद्ध विलोम शब्द आया है नाश. ऑप्शन नंबर 1 इसका सही आंसर है. निम्नलिखित वाक्य में से अशुद्धि पहचाने. तलवार एक अच्छा अस्त्र है. तो तलवार एक अच्छा अस्त्र है, इसमें अशुद्धि है. निम्न में से किस वाक्य में खिन्न के सही पर्यायवाची शब्द का प्रयोग हुआ है. तो रंजन उसके प्रति अनासक्त था. राजू आज बेहद प्रसन्न था. सुनैना ने मुक्त कंठ से उसकी प्रशंसा की. जया का मन उदास हो गया. खिन्न, उदास, यह पर्यायवाची आएगा. ऑप्शन नंबर 4. बाकी सब शब्द विलोम है. जिसके 2 पद पैर है वाक्यांश के लिए सार्थक शब्द क्या होगा. उसे कहते हैं द्विपद. नीचे दिए गए मुहावरे का सही अर्थ दिए गए विकल्पों में से चुनिए. लंगोटी में डैश डैश भाग खेलना. तो इसका सही उत्तर है दरिद्रता में आनंद लूटना. आगे एक पैराग्राफ है.
दिए गए गद्यांश में से कुछ शब्दों को हटा दिया गया है। गद्यांश के आधार पर पूछे गए प्रश्नों में उन रिक्त स्थानों के लिए सर्वाधिक उपयुक्त शब्दों का चयन विकल्पों में से कीजिए। भारतवर्ष ने कभी भी भौतिक वस्तुओं के डैश डैश को बहुत अधिक महत्व नहीं दिया है। उसकी दृष्टि से मनुष्य के भीतर जो महान डैश डैश गुण स्थिर भाव से बैठा हुआ है वही चरम और परम है। तो भारतवर्ष ने कभी भी भौतिक वस्तुओं के संग्रह को बहुत अधिक महत्व नहीं दिया है। उसकी दृष्टि से मनुष्य के भीतर जो महान आंतरिक, बाह्य नहीं आएगा, जो आंतरिक गुण स्थिर है, स्थिर भाव से बैठा हुआ है, वही चरम और परम है। लोभ, मोह, काम, क्रोध आदि विचार मनुष्य में विशेष रूप से विद्यमान रहते हैं, पर उन्हें प्रधान शक्ति मान लेना और अपने मन तथा बुद्धि को उन्हीं के इशारे पर छोड़ देना बहुत बुरा डैश डैश है। तो वह बहुत बुरा आचरण है। यहाँ पर विशेष आया था, उन्हें सदा डैश डैश के बंधन से बांध कर रखने का प्रयत्न किया है। तो उन्हें सदा संयम के बंधन में बांध कर रखणे का प्रयत्न किया है। मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण SSC GDचा 16 जानेवारी 2023चा शिफ्ट 2मध्ये झालेला पेपर पाहिलेला आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।